आता एक महत्त्वाची बातमी आहे पुण्यामधून। उच्चभ्रू सदनिकांमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय, त्यामुळे लहानग्यांचं वृद्धांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। हिंजवडी आयटी पार्क मधले नागरिक पाण्याच्या समस्येने सध्या त्रस्त आहेत। देशातलं सर्वात मोठं आयटी पार्क हिंजवडी इथं अक्षरशः गटार सदृश पाण्याचा पुरवठा केला जातो। या भागामध्ये एक सदनिका करोडो रुपयांना विक्री केली जाते, परंतु या ठिकाणच्या कुटुंबियांच्या आरोग्याचा प्रश्न आता गंभीर झाला। एका प्रतिष्ठित बिल्डरच्या टोलेजंग इमारतीतल्या सदनिका धारकांना अक्षरशः गटार सदृश पाण्याचा पुरवठा केला जातो। याबाबत सदनिका धारकांनी पीएमआरडीए तसंच बिल्डरकडे तक्रार करून सुद्धा कारवाई केली जात नसल्यामुळे सदनिका धारक आता चांगलेच वैतागले। याच्या अगोदर पीएमआरडी मध्ये पण तक्रार केलेली आहे। पीएमआरडीला सगळ्या सोसायटी मिळून टाउनशिप लेवलला जो खराब पाणी येतोय, जो सॉलिटेर पुरवतोय, त्याच्या रिगार्डिंग पण तक्रार केली होती। कलेक्टर ऑफिसला पण आम्ही लेखी तक्रार देणार होतो, पण त्याच्यावरून पण अजून काही झालेलं नाहीये। हे असं दिसतंय की पीएमआरडीए आणि बिल्डर हे दोघांची एकजूट झालेली आहे, त्याच्यामुळे पुढे काही होत नाहीये। मला आता 10-15 दिवस 1 वर्ष पूर्ण होतील मी राहायला आलेली। मी सुरुवाती राहायला आले तसे 1 महिन्यामध्येच माझ्या खूप कंप्लेंटी आलेल्या आहेत। त्या कंप्लेंटीमध्ये पण रूमचं सिपेज सगळं ए टू झेड सगळं पाणी जंप हे होतं, साचतंय पाणी रूम मध्ये। आमचं तर टेरेस फ्लॅट आहे, टेरेस फ्लॅट पण पाणी आतमध्ये येतंय, पूर्ण रूम मध्ये सिपेज आहे, पूर्ण ड्रेनेज मध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे, ए टू झेड आहे, सगळे प्रॉब्लेम आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचा। जसं राहायला आलोय तसं आम्हाला खूप पाण्याचा वास येतोय। आता इथून पुढची आमची भूमिका अशी असणार आहे की आम्हाला जोपर्यंत स्वच्छ पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, कारण की घरात जाऊन पाणीच नाहीये लोकांना।